आपण म्हणतो, पण लग्न असल्यावर सुद्धा इनमीनचे फक्त 10 दिवस मी माहेरी राहिली आणि अजून मला राहण्याची खूप इच्छा होती भावाचं लग्न झाल्यानंतर. तरी पण मग कसं मुलांची शाळा ओपन होऊन गेलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे मग मला म्हटलं जाऊ दे आता घरी जाते असं म्हणून. आणि सुरुवातीला जायच्या वेळेला मी ना मुद्दाम उशिरा गेली, म्हणजे मेहंदीच्या 2-3 दिवस आधी गेली होती, हा विचार करून की लग्न झाल्यानंतर मी अजून 2-3 दिवस थांबेल म्हटलं, पण काही राहता आलं नाही. लग्न वगैरे सगळं आटोपलेलं आहे आणि आता मला निघायचं आहे घरी जाण्यासाठी, तर तो व्हिडिओ आहे. तिला बोला पहिले इकडे आवाज आहे बघ. आळू आळू जा तिकडे जा. तिकडे जा लिली पण आता खूप छान खेळते, तिच्यासोबत केशव खेळत होता, लपाछपी खेळत होती ती. आणि गुड्डीताई पण आज सकाळीच निघाली आणि मला मग संध्याकाळी निघायचं होतं. आजची तारीख 23, 20 तारखेचं लग्न झालं आणि आज 23 तारखेला मी म्हणजे घरी जाण्यासाठी निघत होती. गाडी हे इथंच टाकून गेलेले होते, त्याच्यामुळे गाडी सोडायला विकी येणार होता आणि मग विकीसोबत म्हटलं चला रोहिणीला पण घेऊन घेऊ, कारण योगायोग गाडी येणार आहे तर मग गाडीवर येणं होऊन जाईल म्हटलं नवीन जोडप्याचं आपल्या घरी असं म्हणून. दिवसभर तर माझा असाच गेला, एकदम टाइमपासमध्ये अजिबात निघू वाटत नव्हतं मला. मी नुसती घडी म्हणत होती मला नाही जायचं असं म्हणून, मी जाईल उद्या परवा जाईल असं. पण शेवटी मुलांची शाळा वगैरे असं म्हणून मी नुसतं घरातून इकडं तिकडं फिरत होती. आणि म्हणजे तुम्ही बघत असाल मला नुसतं मी शूट घेते फक्त, तरी पण माझ्या डोळ्यातून पाणी आपोआप येत होतं. आणि एक छोटीशी जी कविता आहे ना माहेरावरची, तर ती तुम्हाला मी वाचून दाखवते. माहेरातून परतताना पाऊल साहजिकच जड झाले, डोळ्यांनी अश्रू थांबवले पण मन दुःखात गहिवरले. खना नारळांनी भरली माझी ओटी, तरी आज मी रिकामीच वाटली. मायबापाच्या नजरेत प्रश्न होता, परत कधी येणार हा भाव स्पष्ट होता. गोडाधोडाचा डब्बा वाटला मला नकोच, एक दिवस थांबावं का हा मनात संकोच. माहेरवास 4 दिवसात सरले, वेळ मी मुठीत का बंद न केले. मनाला आवरत मुठीत अंगठा टोचत, जड पाऊल टाकत मी उंबरठा ओलांडला. थांबलेला अश्रू पटकन खाली कोसळला. आणि ही जी भावना आहे ना ती प्रत्येक मुलीच्या मनामध्ये असते माहेरून परतताना. बाय लिलू, बाय. चल अक्का बाय. बाय लिली. बाय बाय सगळ्यांना. शमू दादा, कल्याणी. 6 वाजून गेले. दोघी चला. तिथे 7 वाजतील का तुम्हाला आता? हा दंडोत आबा बाय. दंडोत बाबा. लिली. लिली बाय आई. लिली तर चक्कर होऊन गेली, सगळे पाहुणे चालले. मामी चला मसाला देऊ. हा चल. चाल दे भाऊ. बाय. यायचं बघ. बाय. फोन करा पोचल्यावर. हा चला बाय. हाय मम्मी. पण मग त्याच्यात जास्त ओव्हर नाही झाला. हॅलो केशव. मोकळे असं जोरावर हाय. हाय कृष्णा. पाणी मोबाईल खाली करतो. आमचं नवीन कपल फोटो काढण्यामध्ये बिझी आहे. आम्ही आलोय बाहेर जेवणासाठी. नवी नवरीबाई आणि नवा नवरदेव. इकडे कृष्णा, इकडे आम्ही तेच जुने. तर आम्ही आलोय मस्त बाहेर जेवणासाठी शुगर अँड स्पाइसमध्ये. इथं खूप छान जेवण असतं. तर नवीन कपल आलेलं आहे आपल्या घरी म्हणून म्हटलं चला आपण छान बाहेर जेवायला जाऊ म्हटलं. म्हणजे काय झालं, विकी मला सोडण्यासाठी आला आणि आपली गाडी सोडण्यासाठी येणार होता तो. तर त्याच्यासोबत म्हटलं चला मग आता नवीन नवरी पण योगायोग गाडी नवीन कपल मग आपल्या घरी आलेले आहेत ते. तर त्याच्यासाठी आम्ही आलोय मस्त बाहेर जेवायला. तर या तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला. हा आपला भाऊ. चला आता आम्ही ऑर्डर केलेलं आहे जेवण. काय काय मेनू आहेत ते तुम्हाला दाखवते, तुमच्यासोबत
तुमच्यासोबत शेअर करते. मी तशी उठली आणि सुटली आहे. फक्त लिपस्टिक लावली आहे मी आणि लग्नाच्या वेळेला मेकअप केला ना, त्याच्यामुळे माझा चेहरा खराब होऊन गेला आहे थोडासा. खूप जास्त पिंपल्स येऊन गेलेले आहेत माझ्या चेहऱ्यावर. तर ठीक आहे आता, कारण मी कधीच मेकअप करत नाही तुम्हाला माहिती आहे. मग ठीक आहे, आता होईल व्यवस्थित. आता मी काहीच लावणार नाही चेहऱ्याला, फक्त नॉर्मल लिपस्टिक वगैरे. चला बाय. मस्त मस्त आमचा फेवरेट मेनू आम्ही ऑर्डर केलेला आहे. काय हक्का नूडल? हक्का नूडल, मंचुरियन. खूप भारी इथलं, माहिती आहे का? टेस्ट एकदम छान आहे. सांगा, हां टेस्ट करा आणि सांगा. यांचे चालू होते फोटोज वगैरे, दोघी मॅचिंग आहेत मस्त. चला भारी ना, खूप छान टेस्ट आहे इथली, एकदम मस्त आहे. ते याची काही येऊ शकते नाही का? विकी टेस्ट कर ना. चव छान आहे इथली. छान आहे ना. त्याला भरपूर आहे. कृष्णा तो किती सुंदर वाटतंय ना. आपली झाडं, हा आपला आहे मॉन्स्टेरा मनी प्लांट. सुरुवातीला याची पानं अशी होतात, असं मोठं पान राहतं आणि नंतर आपोआप अशी फाटून जातात ती. त्यासले काय होईल जास्त काय मी ते रोग अशी फाटी जातच त्यानंतर. आणि तुम्हाला दाखवते मस्त असं आपलं वेली मोगरा. हे एक फूल सुकलं आहे, म्हणजे मोठं झाल्यानंतर सुकलं ते. हे पहा तुम्ही, हा मोगरा आहे बरं का. आणि हा डायरेक्ट गुलाबासारखा मोठा होतो, म्हणजे गुलाबाच्या फुलासारखं होतं ते. सुकून गेला, पण मग व्हिडिओ घेऊ तर आता घेते येतो तुमच्यासोबत व्हिडिओ. पहा तुम्ही किती सुंदर. आणि त्याचा सुगंध तर इतका दरवळतो येतो. आम्ही खाटीवर जेव्हा बसतो ना, तर त्याचा सुगंध येतो इकडं असं. आणि वरती पण भरपूर कड्या आलेल्या आहेत त्याच्यावाल्या मोगऱ्याच्या. पहा तुम्हाला ह्या साईडला दिसत असतील बाकीचे, तसे मी देवाला खूप टाकले होते. आणि इकडं हे आलेले आहेत डाळिंबाचे खूप साऱ्या कड्या. पण इथं केशव खेळतो ना, बॉल सगळ्या कड्या पाडून टाकतो तो. इथं पण आपलं कोरपड आहे, छान छान फुलं आहेत. इकडं मधुमालती आहे. भाऊ बहिणी आले, 2 दिवस राहिले, त्याच्यानंतर ते लगेच गेले. आणि त्याच्यानंतरपासून तुम्ही बघत होते की लग्नाचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करत होते, म्हणून मग हे बाकीचे व्हिडिओ राहिले होते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.